आपण मागच्या वेळेला आपण कफबेत बघितला होता. पण आपण एका सर्टन पॉइंटला येऊन थांबलो होतो. त्या सर्टन पॉइंट तुम्हाला फक्त आपण रिव्हिजन करू. तिकडे लिहिला होता, पसूक मध्ये लिहिला आहे, ויאמר השם אלוקים אל האדם היה כאחד ממנו לדעת טוב ורע, ועתה פן ישלח ידו ולקח גם מן העץ החיים ואכל וחי לעולם. טוב, पसूक मध्ये लिहिलंय की आशेमनी सांगितला की आता आदामनी खाल्लाय याचा दात मधनं आणि त्याला गुड आणि बॅडचा डिफरन्स माहिती आहे. तर त्याला आता तो आता पाठवल हात त्याचा तो खाईल आणि खाईल याचा खाईमधनं आणि तो प्रत्येक वेळेला जिवंत राहील. केन आणि मागच्या वेळेला आपण थांबलो होतो या सुगियाला की जिकडे आपण बोललो होतो. आपण डिस्कस केला होता सगळं आणि तिकडे बोललो होतो की त्याचे जे कपडे जे आहेत त्याच्यामध्ये इम्प्युरिटी झाली होती आणि त्याला आता वर जाता येत नव्हतं. त्याला गाण्यामध्ये त्याला एंट्री नव्हती. का? कारण की त्याच्या कपड्यामध्ये ऑलरेडी जोआमा होता. ते कपड्यांमध्ये त्याला तिकडे गाण्यामध्ये सूट व्हायच्यासाठी त्याला ती लेवल जी येते प्युरिटीची ती लेवल येते आफ्टर ही डाईज. נכון? हे मागच्या वेळेला आपण बघितला होता. तर मी परुष बघतो इकडे कफ अलेफ לכפרת עוון. כן, לפי. כן, इथपर्यंत आपण बघितला होता की निफसाल गुफो मिलालोत एल एलोकीम याखाद इम नेशामा. म्हणजे इकडं त्यांनी खाल्ल्यावरती त्याच्या बॉडीमध्ये त्याचा जो गुफ जो होता आणि त्याचा निशामा जो होता त्याच्यामध्ये डिफरन्सेस झाले आणि बॉडी जी आहे ती झाली खोमरी, ती झाली फिजिकल आणि निशामा जी आहे ती त्याच्याबरोबर कनेक्टेड झाली आणि त्याला जायला पॉसिबल नव्हता. त्यांनी गुड आणि बॅड दोघं एकत्र मध्ये आल्यामुळे आणि त्यामुळे ते तिकडे फक्त जाऊ शकते. कसा तर बोलतात तो जाऊ शकते तिकडे फक्त डेथच्या नंतर आणि צריך למות, כן? כי טועה בדעתו וצריך הוא למות אפילו על שגגתו. जरी त्याच्या हातानं मिस्टेक म्हणून पाप केला होता तरी पण त्याला वरती जायच्यासाठी आशिमला बघायसाठी त्याला त्याची बॉडी सोडायला लागते खालती. म्हणजे त्याला मरायला लागते आणि मग तो तिकडे जाऊ शकते. सेपरेट व्हायला लागते. इथपर्यंत आपण मागच्याला बघितला होता आणि आपण डिस्कस केले होते याच्याशी रिलेटेड गोष्टी. इकडे आपण चालू करू. לפי דרך זה, כן? לפי דרך זה נשכיל מאמר אחד तमुआ. बोलतात याच्यापासनं आपण या अंडरस्टँडिंग पासून आतापर्यंत जे आपण शिकला या पुस्तकमध्ये त्यापासून आपण अजून एक दुसरा गोष्ट एक्सप्लेन करू जी डिफिकल्ट गोष्ट आहे. तमुआ म्हणजे खूप वंडर गोष्ट आहे की याच्यामध्ये समजायला खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. तमुआ वेजे लशोना वे आता पेन इशलाक यादो म्हणजे बोलतात आता पेन इशलाक. पेन म्हणजे आलतासे खेन. पेन मध्ये लँग्वेज जी आहे ती वापरली गमारामध्ये लिहिलं आहे. मग सगळ्या बहुत मध्ये तिकडे लिहिलं आहे पेन आल आणि ऐनेनो एला लो तासे म्हणजे बोलतात तिकडे नाही त्यांनी करायला पाहिजे. आता लो तासे इशलाक यादो म्हणजे त्यांनी हात नाही पाठवायला पाहिजे त्याचा आणि खाल मे याचं खाई म्हणजे त्यांनी याचं खाई म्हणून खायला नाही पाहिजे. אמר רבי אבא बोलतात רבי אבא בר כהנא बोलतात מלמד שפתח לו קדוש ברוך הוא פתח של תשובה. म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं आशेमनी की तू हे नको करू, तू तू हात नको पाठवू, आशेमनी त्याला चुबा करायची ऑप्शन दिला. का? अरे बघू याच्यामध्ये का लिहितात. של תשובה דכתיב ואתה ואין ואתה אלא תשובה, שנאמר ואתה ישראל מה השם שואל ממך. म्हणजे पसूक मध्ये लिहिलंय ואתה इकडे ואתה आणि तिकडे पसूक मध्ये लिहिलंय ואתה ישראל מה השם שואל तुझ्याकडनं हाशेमला काय पाहिजे. तर बोलतात एला ले इरा उले आबा म्हणजे तुला हाशेमला काय पाहिजे तुझ्याकडनं की तू त्याला घाबरशी. मी त्याला तुझी त्याच्याकडे रेमूच इरात हाशेम असला पाहिजे आणि तुला आवत अशीम असलं पाहिजे. तिकडनं काय शिकतो आपण की अशीमला पाहिजे की आपण चुबा करू. आपण आपण चुवाच्या दरकेमध्ये राहू. बोलतात तिकडनं आपण शिकला की हाशेमने इकडनं शिकवलं की तुला चुवा आहे ह्या गोष्टीसाठी. तू पाप केलाय त्याचा चुबा आहे तुझ्याकडे. कसा? बोलता व्यू आमा पेन एन पेन एला लाव. लाव म्हणजे आल तासे खाऊ नकोस.
אמר הקדוש ברוך הוא, ישלח ידו ויאכל, ואם אכל חי לעולם. म्हणजे जर त्यांनी खाल्ला तर तो जिवंत राहील वर्ल्ड पर्यंत, एंड ऑफ द टाइम पर्यंत जिवंत राहील. आत कान लेशोनाम, हा आहे मिद्राश. केन मिद्राश क्लिअर आहे. इकडे ब्युटिफुल एक्सप्लेनेशन आहे याच्यामध्ये, म्हणून मला फक्त पाहिजे की आपण समजून घेऊ काय इकडे अर्थ लिहिलाय. आणि जसं तुम्हाला बोललो की ओराखाईमची जी स्टाईल आहे, की आपण हे शिकू बेदासिम, जेव्हा आपण अजून पुढच्या पराशत मध्ये येऊ तेव्हा आपण अजून अजून बघत राहू. पण बेंताईम ओराखाईमने मिद्राश आणलाय. त्या मिद्राशने सांगितलंय की काय इकडे लिहिलंय, वे आता समजून घ्या. बोलतात पसूक वे आत्ताचा अर्थ आहे चुवा. हाशेमनी इकडनं सांगितलं की तू चुवा कर इकडं. पेनचा अर्थ आहे लाभ. लाभ म्हणजे आलतास आहे. कारण जसं मी बोललो मग शब्बोत मध्ये लिहिलंय आलतास आहे. का की जर त्यांनी एचा खाईम म्हणजे लाईफच्या ट्री मधनं त्यांनी खाल्ला तर तो आयुष्यभर जिवंत राहील. आणि इस्लाक यादव व्याखाल וחי לעולם עד כאן לשונם. זהו, התפעל את המדרש, בסדר? המדרש क्लिअर आहे. बोलतात इकडे כן, रबी, एक प्रश्न आहे. כן, आदामनी आधी ते ट्री ऑफ लाईफचा फल खाल्ला असता כן. तर काय झालं असता? म्हणजे तेव्हा तर रिस्ट्रिक्शन नव्हता त्याच्याकडं. देवानी त्याला फक्त एकच वृक्षाचा फल खायला नाही बोलले होते. आणि יפה מאוד. आपण मागच्या वेळी आपण अ, थोडे पार्टमध्ये डिस्कस केला होता की याचे राहरा तेव्हा नव्हती. तो बेसिकली त्यांना काही इन्सेंटिव्ह नव्हता. כן, पण त्यांना तर अलाउड होतं तेव्हा खायला. כן, खाऊ शकत होते, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. आपण मी उत्तर देऊ शकतो आता ओराखाईमच्या याच्याने, ओराखाईमच्या मार्गाने. पण हा प्रश्न जो आहे तो मे बी तोच प्रश्न होता आहे ओराखाईमला, की अरे पहिले खाल्ला असता आणि मग नंतर याचा दात खाल्ला असता वगैरे, तर काय. तर बोलतात नाही आता चुवा आहे हा. आपण बघू याच्यामध्ये ओराखाईमचे शब्द. ओराखाईम बोलतील की हा चुवा आहे आता. म्हणजे तुला एक गोष्ट दिली त्याच्या तुला नाही सांगितला, आणि दुसऱ्या गोष्टीने तुला आता मी चुवा करायला सांगतो, कसा करशील चुवा. चुवा जो आहे अल्टिमेटली काय आपण बघू पुढच्या चॅप्टरमध्ये, म्हणजे पेरेक दालेत मध्ये पण सेकंड याच्यामध्ये, नो अफिलो फर्स्ट फर्स्ट याच्यामध्ये आपण बघू की इसूरीम जे आहेत, म्हणजे ज्या माणसाला डिफिकल्टीज येतात लाईफमध्ये, त्याच्या लाईफमध्ये लाईफ कंटिन्यू करायसाठी थ्रू डिफरंट मार्गांनी, जसं लिहिलं आहे बोला. हे जे सगळे आपण अपिरू जो मागच्या वेळेच्या आपण पुस्तकमध्ये बघितला होता की अरे हे जे सगळे कर्सेस दिलेत ते बेचेम लिपरा, म्हणजे ए, जो रा त्यांनी अक्वायर केला, त्यांनी तो जोआमा, त्यांनी तो इम्प्युरिटी जी त्यांनी अक्वायर केली मिचवा तोडल्यामुळे, मिचवा तोडल्यामुळे त्यांनी जी इम्प्युरिटी अक्वायर केली, त्याच्यासाठी त्याला कर्सेस दिले की ह्या कर्सेस मधनं तो त्याच्यामधनं रिडीम होत राहील प्रत्येक वेळेला. लिपगा मी आहे म्हणजे त्यामधनं रिडीम होत राहील. त्याला ब्रीथमेरा करायला लागते, त्याला कामाला जायला लागते, त्याला त्याला बायको घेऊन ते मुलं आणायला लागतात, त्याला वाढवायला लागते वगैरे वगैरे वगैरे. आणि तो त्याचे त्याचे अवेरो दिलेत, कोचवे दगदाग वेखुले. केन तो त्याचा चुवा आहे. म्हणजे नाही की आशेने त्याला पनिशमेंट दिली की सफर करायसाठी, यायला तो त्याला त्याला अल्टिमेट गुड आणण्यासाठी, की त्यांनी मिसवा तोडला, त्या मिसवा तोडल्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी मिक्स झाली. इम्प्युरिटी मिक्स झाल्यामुळे त्याची जी स्किन होती ती वेगळी झाली. नासा ओग म्हणजे ओ आईन ओ 69 बोलतो आपण. यागोन यागोन म्हणजे याचा त्याच्या स्किन मध्ये मिक्स झाला. आलेफचा झाला 70, आणि ती झाली ओर, त्याची चमडी ती झाली, आणि त्याच्यामध्ये याचा मिक्स आहे. आणि तो जेव्हा काम करते त्याच्यामध्ये हे करते, बघू आपण त्याच्यामध्ये. बोलतील की सफरिंग जे येतात माणसामध्ये लाईफमध्ये, काय प्रत्येक लाईफमध्ये प्रत्येक त्याच्यासाठी हशेम सफरिंग देते त्याला. परनसा बिगियोत बायको पोर शखेनीम काय एनसॉफ काय की कुठले पण असू शकतात. त्याच्याने माणूस प्युरिफाय होत राहते. पण बघू पुढच्या पुस्तकीमध्ये पण. आणि शारा गिलगुलीमध्ये पण या गोष्टी लिहिल्या आहेत की त्याला काय यायला लागला ऍज अ गिलगुल अफजे, की त्याला हा पाप होता तर त्याला रिडीम करायसाठी मग त्याला ती सफरिंग यायला लागली. आणि वेखुले तिकडं आणतात अफिलू का कुठला माणसाचा जन्म होते ऍज अ कुरूप नॉन ज्युईश काळी बाई, काय म्हणजे स्पेसिफिकली तिकडे अरिजा सांगतात की त्याचा जन्म होईल ह्या पर्टिक्युलर अवेरासाठी, त्याचा जन्म होईल ऍज अ गोया.
ॲज अ नॉन ज्युइश वुमन आणि ब्लॅक नॉन ज्युइश वुमन, आणि नाही फक्त ब्लॅक नॉन ज्युइश वुमन, याला अगली ब्लॅक नॉन ज्युइश वुमन त्याचा जन्म होईल का? कारण की त्याला सफरिंग करायचे की त्यांनी आता कुठला पाप केला त्याच्यासाठी. आणि कसं माहिती पडते की तो गिलगुल आहे. त्याची खूप इच्छा होईल. त्याला त्याला रचून आज म्हणजे त्याला खूप, खूप, खूप त्याची इच्छा होईल की तो ज्युइश होईल परत. आणि असा माणूस जो आहे, जो जो अशी नेशामा जी आहे, जी आलंय बॉडीमध्ये, जे आलंय खलीमध्ये, जे आलंय युटेन्सिलमध्ये, की जी आहे ब्लॅक, म्हणजे जरी म्हणजे ऑब्व्हियसली त्याला त्याला डिफिकल्टी होईल की तो ज्युइश होईल परत. आणि परत ज्युइश झाल्यानंतर पण जे सगळे स्टेजेस मध्ये त्याला ते एक्सेप्ट करणं वगैरे तिकडं ह्याच्यामध्ये, आणि प्रत्येक वेळेला तो दिसते वेगळा आहे, हे आहे, ते आहे. तो त्याच्यावरती तसं काय हे होईल, पण तो त्याचं सफरिंग आहे की अल्टिमेटली तो जॉईन होईल त्याच्या नेशामाला. त्याची नेशामा जी जी आहे फायनल नेशामा, तिकडे तो जॉईन होईल आणि त्याच्याने तो येईल. म्हणजे जे सफरिंग आहेत ते ते त्याच्यासाठी, त्या चांगल्यासाठीच आहेत, की ते त्याला त्याला प्युअर करत राहतात. सिमिलरली डिस्कस करतात का कुठल्या लोकांचा जन्म होतो विदाऊट डोळ्यांनी, त्यांना डोळ्यांची ओर नाही आहेत, विदाऊट हाताने, विदाऊट का. तर ते आणतात की प्रत्येक पापाची त्याला प्रायश्चित करायसाठी त्याला परत इकडे आणतायत. का एकाचा जन्म होते चांगल्या घराण्यामध्ये, चांगल्या घरामध्ये, आणि दुसऱ्याचा जन्म होते गरीब घरामध्ये, आणि त्याला सगळ्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेला डिफिकल्टीज. कोणाची लाईफ सडनली चांगली चालू आहे आणि हाशेम त्याला देते मक्का. कोणाची मृत्यू, जसं आपण बघितलं गमारामध्ये पण, त्याची मृत्यू, तिव्रो लमिता यफा, लमावे तोचाओत. माझे लमावे तोचाओत बोलतात तिकडं. हजार आपल्याला सांगतात, रबी शिमोन बर योखाय सांगतात आपल्याला, की लमावे तोचाओत, तोचाओत मिनियांच्या मोहत विश्वा आहे, נכון? 937 वेज मध्ये हाशेम मारते. का एकाला इझी डेथ देते, जसा दुधामधनं केस काढल्यासारखा, आणि दुसऱ्याला देते की त्याच्या काट्यामध्ये तो कॉटनचा जो बॉल अडकले त्याच्यामध्ये त्याला एक 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 त्याला सफकेट करून 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 का. तो या उत्तर जे आपण ऑलरेडी बघितले होते, पण त्या त्या सफरिंग्स मध्ये त्याचा क्लिनलीनेस होते की तो वरती येऊ शकते आणि तो बघू शकते की लो लो यगानी आदाम वे खाय. चा अर्थ आहे की तो जेव्हा येते वरती, तेव्हा तो येते प्युअर फॉर्म मध्ये की तो बघू शकते, माझे बघू शकते, त्याला समजू शकते काय माझे बघू शकते. आपल्याला काय बॉडी नाही दिसणार आहे, आपल्याला नाही दिसणार आहे कोण म्हातारा माणूस बसलाय चेअरवरती. अंडरस्टँडिंग फक्त देर हशेम कॅन. जर तसा असेल की त्याला भेटला हशेम, माझे हशेम भेटला, काय करशील आता? त्याच्यावर बसून चणे खाशील, फुटाणे खाशील? कशासाठी भेटला? याला अंडरस्टँड की हशेमचं काय माऊत आहे वर्ल्ड मध्ये. कस खेन खेन कोणाला विचारायचं काय? सॉरी मध्ये एक ना हा हा. म्हणजे बेसिकली तुमचं बोलण्याचा अर्थ आहे की आपल्या ओराखांच्या प्रमाणे की कुठल्याही गोष्टीला बेसिकली विचाराची काय गरजच नाही. आणि बेसिक म्हणजे प्रत्येक माणसाने काम कुठं केलं पाहिजे सोर्स स्ट्रॉंग करायला एमुना लाईक बिलीव्ह कर की सगळं असे जे काय ते सगळं सगळं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. अँड डोंट आस्क एनी क्वेश्चन, नथिंग, जस्ट त्याच्यावरतीच फक्त काम करलं. बाकीचं लाईक यु नो लाईक बाकी नाही बोलत क्षुल्लक पण यु नो लाईक मेन इकार ज्याला म्हणतात की याच्यावरती काम केलं तर दॅट्स संपला. बाकीच्या गोष्टींची गरज नाही. काय नखो. सगळं काय होते, सगळं तू जे करतोस ते तुझ्यासाठीच आहे, तुझ्या चांगल्यासाठीच हशेम करते. नखो त्रास होते तुला, त्याच्यासाठी आपल्याला नाही समजत की आता काय त्रास होते. अल्टिमेटली काय समजेल बेमेत एमुनामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय. जर जर गमारा बोलते की अकोल बिदे शमाईम खुच मेघात शमाईम, त्याचा अर्थ आहे अकोल बिदे शमाईम. आणि मार्खू आणतात काय, मार्खू आणतात की ही सगळ्यात हायेस्ट लेवलचा एमुन आहे, की त्याच्यामध्ये तो जसं काय स्ट्रेट राहते. तो त्याचा जो फिलिंग आहे की जर त्याला ब्रीथ मिलाला बोलवला, लग्नाला बोलवला, तो लग्नामध्ये डान्स करते, त्याला आता कुठला स्पाचा त्याला वाउचर दिला, त्याला ठेच लागते, त्याला रक्त लागते, त्याला दुखते, त्याला काय होते. बोलते का बा अश्वा, ही सगळ्यात वरच्या लेवलचं एमुन आहे, की त्याला अजिबात म्हणजे असं त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे नाही की तो बेनदाम आदिश होते. याला तो सिमखामध्ये राहते की ही वन ऑफ दी रिक्वायरमेंट आहे की माणूस जो आहे सिमखा म्हणजे नाही की तो नाचते वगैरे असं टाळ्या बिळ्या वाजत, त्याच्याबद्दल नाही. सिमखा म्हणजे सिमखा निमित्त की त्याच्यामध्ये
त्याला 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 दिसते की तो आशेम बरोबर कनेक्ट आहे. जसा 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 गब्रिएलने बोलला, एमुना तू जेवढा काम करते एमुनावरती, त्याला सगळ्या गोष्टी जे आहेत ते तशा काय ट्रान्सपरंट देतात. त्याला कोणी इन्सल्ट केला त्याला कोणी रिस्पेक्ट दिला, सेम बोलते आशेम किलो जाऊ माझ्या आता माझ्यासाठी आशेमनी सगळं बनवलंय, आणि अल्टिमेटली सेम गोष्ट आहे. तसं हजाकू भाऊ चांगला ऍडिशन केला. आपण केन राबी, अजून एक प्रश्न आहे. काय? तुम्ही तर बोलले की हे देवानी म्हणजे राबीनी ओरहाखाई मध्ये सांगितलं आहे की हे नाही झालं असता आणि आदामनी फल खाल्ला असता तर तो पूर्ण आयुष्य तिथं जगला असता. म्हणजे यफ्फे आणि इथं परत परत येत आणलाय, म्हणजे बेसिकली आता त्याला शुभा करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी कोणाला? त्यांनी शुभा केला आदामला. यफ्फे आदामनी शुभा केला म्हणजे तो परत तो लेवलला येऊ शकते की तो पूर्ण म्हणजे नेहमी जिवंत असणार. ओ ओ ओराखाईम बोलतात अफूक. आपण बघू लाईन्स मध्ये ओराखाईम बोलतात अफूक. याला जर तो जिवंत राहिला ले ओलाम, तो कम्प्लीट नाही, त्याला डेथ नाही येणार, तो मरणार नाही, त्याला त्रास नाही होणार, तो जिवंत राहील. आणि जर तो जिवंत राहिला तर परत कधी येईल त्या लेवलला? नाहीच येऊ शकत ना, कारण की त्यांनी ऑलरेडी तो पाप केल्यामुळे त्यांनी तो काय ब्लेमिश आणलाय. तर ब्लेमिशला क्युअर करायसाठी आशेमनी त्याला मोत युमात हे ते सगळं सांगितलं, कारण की तो तो आहे पॅटर्न, की त्याचे सफरिंग जे आहे ते तो आहे पद्धत शुभाचा, की तुला यायचंय परत, तुला मरायला पाहिजे. जसं आपण ओराखा याच्या रामामध्ये शरीरमध्ये बघितला होता, कुठले कुठले अवेरोज आहेत ते मितामध्ये फक्त मेकअपेर होतात. वन ऑफ द अवेरोज आहेत खेत आदम इशोन, जो माणूस मध्ये ते पण अवेरोत नाहीयेत. त्यांना त्यांना त्यांच्यासाठी आरबा मेतो बे इथिओशल नखाश, कारण 4 लोक जे होते ते मेले इथिओशल नखाश. इथिओशल नखाश म्हणजे आदम रिशोनच्या पापासाठी ते मेले. जो त्यांच्यामध्ये हातामध्ये काहीच पाप नव्हता, पण त्यांना मरायला लागला का? टू कम बॅक. तो चुवा होता. चुवा लशुव मिलशोन लखजो, चुवा टू कम बॅक. कुठं कम बॅक? जो बेस्ट अल्टिमेट पार्ट जो आहे, जो हाशेमच्या बरोबर हाशेमचा अंडरस्टँडिंग वाढवायचा, त्याच्यामध्ये सदा आज ओके राबी. बोलतात समजला. आपण वाचू ओराखाईमच्या, पण ओराखाईम हे सांगतील आपल्याला. काल पण तसं दिला मिशन नंतर बोलू जेव्हा वेळ असतो तेव्हा. तर בסדר, इकडे लिहितात दिव्रहेम झिखरोनम लिव्राहा, म्हणजे मिद्रासचे जे वर्ड आहेत त्याच्यामध्ये बोलतात दिव्रहेम झिखरोनम लिव्राहा तमुईम ביותר, बोलतात खूप डिफिकल्ट आहे समजायला. איך יוצדק לומר השם לאדם שיחזור בתשובה וימרוד מרד גדול כזה לומר לא. बोलतात इकडे की डिफिकल्ट आहे सांगायला गोष्ट, समजायला खूप डिफिकल्ट आहे मिद्राश का. बोलतात पहिले लिहिला वे आता, म्हणजे इकडे लिहिला चुवा, आणि लगेच लिहिला तुला मिचवा नाही करायचा आहे. हा मिचवा, कारण की बोललो पेन, आपण काय बोललो, पेन वे आल एनो एला लो तासे, म्हणजे त्याला मिचवा दिला लगेच तिकडे. लो तासे तू हा मिचवा, म्हणजे तुला इकडे रेस्ट्रिक्शन दिला की तुला नाही खायला अलाउड आहे त्याच्यामधनं. कसा काय होते चुवा करायला बोलतात आणि लगेच बोलतात मिचवा नको करू कुठला. ओद लामा लो खाश हशेम शियुखाल एला कसे मारलो, म्हणजे जसं तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये प्रश्न विचारला मला, तुम्ही आता विचारता, तुम्ही आता प्रश्न मिचवा दिला नको खाऊ, मग लगेच तो काय करेल, तू जाऊन त्यातनं खाईल, लगेच जाऊन खाईल. का? कारण की खायला ओला. बोलतात והיה נראה לומר כי אם היה עושה תשובה לא היה השם מקפיד על חיותו לעולם. म्हणजे समजा त्यांनी तशुवा, म्हणजे אם היה עושה תשובה, जर त्यांनी תשובה केला असता, לא היה השם מקפיד על היותו לעולם, म्हणजे अजून हा प्रश्नच विचारतायत ओळखाईन की का जर त्यांनी तशुवा केला असता तर काय प्रॉब्लेम आहे तुला. अरे तू पहिले मिचवा तू तोडलास तर तुला राहा ना जिवंत, आता तशुवा करशील, तुला קוץ ודרדר ומות יומת וכולי, ועפר תגזור, डेथचं हे. तर का त्यांनी हाशेमने भीती वाटली असती की त्यांनी परत तो पण मिचवा तोडला असता.
וזה אינו, כי כבר נתחייב מיתה बियום अोखलो מעץ הדת. का? कारण की बोलतात अरे त्यांनी खाल्ला ओ नाही खाल्ला. अरे त्यांनी जेव्हा एचचा दात मधनं खाल्ला तेव्हा त्याला मिता दिले गेले होते. त्या पहिलेच सांगितलं होता, पहिलेच. नाही त्यांनी आता सर्पाने येऊन त्याला सांगितला, इकडनं खा, बघ तू खाल्ला, त्याला बायकोने दिला, व्हॉटेव्हर आपण बोललो आयशा मध्ये तिने तिने त्याला खायला दिला आणि तो शोकेक होता. बोलतात तिकडं अरे त्याला ऑलरेडी ते हे होता, प्रॉब्लेम होता, म्हणजे तो ऑलरेडी त्याच्यामध्ये डेथ होती की त्यांनी याचा दात मधनं खाल्ला. बोलतात तिकडे אור החיים לפי דרכנו יבואר על נכון דברי רבותינו זיכרונם לברכה כי השם רצה להודיע לאדם הראשון כי חטא באכילתו. बोलतात का त्यांनी सांगितलं पेन ישלח ידו ולקח, म्हणजे का तिकडे लिहिलं असं, तर बोलतात की आशेमला सांगायचा होता की तुझा पाप जो आहे तो खाण्यामध्ये आहे. का? ובאמצעותו הקרתו, וכן הוא מעצמו יבדיל מלאכול מעץ החיים כמו שכתבנו למעלה, की זהו תיקונו. म्हणजे त्यांनी प्रिव्हेंट केला पाहिजे स्वतःला एच खाईम पासनं, खाण्यापासनं, आणि तो त्याचा तिकून आहे. का? बोलतात आशेमला सांगायचा होता की तू पाप केलायस आणि तुझा पाप तुझा खाण्यामध्ये होता, माझे खाण्यामध्ये होता. याला तू नाही बघितलं तुझी बायको तुला काय खायला देते, तू घेतलास आणि खाल्लास, तिने आणलं म्हणून तू खाल्लास. बोलतो तो तुझा पाप होता. आणि त्या पापामध्ये तुझा दुसरा जो तिकून आहे, तुझा त्याचा जो रिपेअर आहे, तो आहे रिपेअर की तू याचा खाईमधनं तू खात नाही आता, आणि तो जो तिकून आहे. ולזה אמר, ולזה אמר לו שיעשה תשובה, इकडं ואתה, ויעשה תשובה. ומשמעות התשובה יגיד כי פשע, आणि जर तू एक्सेप्ट करतो की तू चुवा करतो, तू एक्सेप्ट करशील की तू पाप केला. काय इकडे प्रॉब्लेम आहे एवढा की हाशेमला तिकडे पुढे जाऊन बोलायला लागते की तू पाप केला म्हणून तू चुवा करायला पाहिजे. का? बोलतात तिकडे אור החיים כיוון שטען כן אמר השם מעתה ישלח ידו ואוכל, שאין לו מונע כפי סברתו. म्हणजे हाशेमला सांगायला लागला की तुला चुवा करायला लागणार आहे, आणि त्या चुवामध्ये तू चुवामध्ये तुझा काय काय तो टिकून आहे की तुझा पाप होता खाण्यामध्ये, तुझा चुवा आहे खाण्यामध्ये. पण बोलतात ओरा खाईम की बेसेद की का पण हाशेमला सांगायला पाहिजे की चुवा करायला पाहिजे. म्हणजे मी काय शिकतो, जर हाशेम मला बोलते की चुवा करायला पाहिजे, अर्थ असा होते की त्याला अंडरस्टँडिंग पण नाही की त्याच्यातनं पाप झालाय. आणि का अशी अंडरस्टँडिंग येईल की पाप नाही केला? शोगेग, आई ती शोगेग, मला माहिती नव्हता, मी मुद्दामून नाही केला, माझा इंटेन्शन नव्हता. योफी, इंटेन्शन होता नव्हता, पाप झाला. भर जसा खेन मसखत याच्यामध्ये पण निजिकीमध्ये पण माणूस झोपलेला आहे, आणि तो झोपलेला असताना कोणाच्या घरी त्याच्या हाताने तो काय पाडते खालती, त्याला भरायला पाहिजे. आदम मुआदले ओलाम, כן? तो तमीद त्याच्यावरती खियूब आहे की तो तो भरपाई त्याला करायलाच पाहिजे. जरी झोपला होता, आम्ही चुकीने केला, लक्ष नाही दिला, योफी सॉरी बोललास, अकोल बेसेद. चुकीने कोणाची गाडी झाली, त्याला सॉरी बोललास, त्याने तुला माफ केला कम्प्लिटली. गाडी त्याला भरून द्यायलाच पाहिजे ना, तू काय बोलशील नाही बेसेद त्याने मला माफ केला, माझे माफ केला, भर गाडी आता काय. तर बोलतात ואמר השם מעתה ישלח ידו ואוכל, שאין לו מונע כפי סברתו. म्हणजे त्याला जसं अंडरस्टँडिंग आहे आदाम रिशोनला, त्याप्रमाणे तो बोलला की मी पाप नाही केला, मी काय केला, मी खाल्ला, मला तू बायको दिलीस आणि बोलला आई तुला मदत करायला दिली तर मी खाल्लं तिच्यानी दिलेला. ולזה שילחו השם כי משפטו נחתם למות על אכילתו מטעם שכתבו, ואחר כך שב ונכנס בימי גיחון काल शना लेखपरात आवोन. आणि नंतर इकडे पिरके अबी एलिएझर मध्ये तिकडे आणलाय की त्यांनी बेमेत एक्सेप्ट केला चुबा, आदम रिशोन इकडे चुबा एक्सेप्ट केला, आणि नंतर तो गेला मेया गिखोन मध्ये तिकडे लिहिला आहे पिरके अबी एलिएझर मध्ये की त्यांनी गळ्यापर्यंत त्यांनी पाण्यामध्ये स्वतःला बुडवला, आणि 130 वर्ष तो त्यांनी बायकोपासून लांब होता. आणि तिकडे त्यांनी चुबा केला, त्याची त्याची स्किन जी आहे ती झाली खड्डे खड्डे पाण्यामध्ये असल्यामुळे. आणि तिकडे त्यांनी बेमेड स्वतःवरती एक्सेप्ट केला चुबा, की स्वतःला त्यांनी रेस्ट्रिक्ट केला. ए, छान. बोलतात रवी एक इकडे
כן, अजून एक प्रश्न आहे. כן. आपले गेमारा शब्बात मध्ये लिहिलं आहे की शब्बात जे तोडते त्याला, जे इंटेन्शनली शब्बातला तोडते आणि विटनेसेस त्याला वॉर्न करतात, त्याला डेथ आहे, डेथ बाय स्टोनिंग सेकिला. Mhm, mhm, पण जे अनइंटेन्शनली करतात mhm. त्यांना खतात ऑफर केला, खातात. खतात खतात त्यांनी ऑफर केला तर बेसिकली त्यांचा पाप माफ होते. יפה מאוד. असंच आदाम अरिशोमला नाही माहिती होता की हे जे होता ते एच हदात होता, तर त्याला का, म्हणजे जेव्हा डेथ पनिशमेंट आला तर त्याला खतात ऑफर करायला का नाही ऑप्शन भेटला? त्याची बायकोला डेथ पनिशमेंट कळते की बेसिकली तिला माहिती होता आणि तर पण तिने खाल्ला, तिने तिने व्हायलेट केला. पण आदाम अरिशोनचा सिन इनएडव्हर्टेंट सिन होता, तर त्यामुळे त्याला त्याला डेथ पनिशमेंट वरनं सुटका, म्हणजे ऑफकोर्स बेसिकली एक एक प्रमाणे बघितलं तर त्याला लगेच डेथ नाही आली. 930 इयर्स नंतर त्याला डेथ आली. पण तर पण डेथ आली. כן. तर हे जे पोर्शन होतं त्याला का असं धरून त्याला का हे नाही दिलं, म्हणजे सुटका नाही दिला डेथ पनिशमेंटवर? יופי, יופי, very good question. एक्सप्लेनेशन, כן? שוב, שבת पण शबातचा מצווה जो आहे, तो शबातचा מצווה आपल्याला मिळाला नंतर, כן? लेटर. नाही आदम रिशनला तो मिtzवा होता. आदम रिशनला एक मिtzवा होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं, तू जर खाल्लास, तू खाल्लास इंटेन्शनली, नॉन इंटेन्शनली, मी योम शेओखलोत मग तो तू तू खाल्लास, तुला डेट आहे. खाल्लास तुला देत आहे. शबातमध्ये डिफरन्स आहे. शबातमध्ये जर माणूस इंटेन्शनली तो पाप तोडते, त्याच्यामध्ये म्हणजे मेलखा करते, त्याला त्याच्यामध्ये डेथ आहे. स्टोनिंग, त्याला विटनेस असतील, त्याला सांगितला, त्याला सांगायला पण लागते कुठला तू मेलखा करतोस, आणि आफाल पीखेन तो बोलते आफाल पीखेन, मग त्याला पकडून आणतात आणि त्याला डेथनी देतात, स्टोनिंगनी. पण जर त्यांनी चुवा केला तिकडे तर ऑल राईट, त्याला तिकडं तर त्याला परत खातात, काय त्याला माहिती नव्हता, तो विसरला, शबात आहे वगैरे खोल. हे जे रेस्ट्रिक्शन आहे, तोराने ऑलरेडी दिल्या होत्या, की तोराने सांगितलं होतं असं आहे, तुला तर माहिती आहे शबात आहे, तुला माहिती आहे ही गोष्ट शबातच्या दिवशी असूर आहे, तुला तर, आणि तुला विटनेसने सांगितलं परत की तू असं करतोस, आफल पिखेन मिता, तुला ते डेट आहे. हे जे लॉज आहेत ते आपल्याला पहिले दिले गेले जेव्हा शबात दिले गेला तेव्हा. आदम रिशनला तो मिचवा नाही दिला होता. पण मी प्रश्न विचारतो जो इकडे मेफरशीम विचारतात, कॅन शबातच्या बद्दल इकडे कम्पेअर नाही करत, पण इकडे प्रश्न विचारतात, अरे बाईला स्ट्रॉंग पनिशमेंट दिला पाहिजे, तिने जाणून केला, म्हणजे तुमच्या तुमच्या प्रश्न सिमिलर लाईन्स वरती प्रश्न विचारतात, कॅन मेफरशीम इकडे विचारतात की अरे आदम बायकोला, तिला सिरियस, त्याला पाय होता की दोघांना डेथ दिली, अरे मग ते डेथ आहे, त्याला थोडं तरी त्याच्यावरती हे करा, काहीतरी कन्सिडर करा. तर बोलतात माझे कन्सिडर करा, अरे किती त्याला अनाखा दिलाय बोलतात. बाईला जे पनिशमेंट दिलंय, केन, बाईला जे पनिशमेंट दिलंय ते खूप सिरियस पनिशमेंट आहे बोलतात. माणूसला एकदा आठवड्यातनं लाईफ मध्ये एकदा त्याला ब्लडचं, त्याला सेपरेशन करायचं पण हे दिलाय मिचवा. 3 ब्लड जाईत त्याच्यामध्ये लिहिलाय ओरला, ममाश त्याची स्किन कापतात, त्याच्यानंतर त्याला सोलतात आणि तो जो ब्लड जो आहे तो सक करतात, त्याच्यामध्ये 3 काइंड ऑफ क्लिपोज जे आहे ते सेपरेट करतात, त्याच्यावर झाला संपला. लाईफ मध्ये एकदा, त्याला विचारत पण नाही, 8 वर्षाचा पोरगा, त्याला दुखते, विसरून जाते, त्याला लक्षात पण राहत नाही. बोलतात तिकडे मेफोशीम बाईला महिन्याच्या महिन्याला तिला तो दाम काढायला लागते, तो रक्त जो होता, तिची इम्प्युरिटी होती, तिला तो बाहेर निघते. तिला चाइल्ड बर्थ मध्ये तिला पेन होते, तिचे लाईफ रिस्क मध्ये जाते, आणि तिला त्या पोरांना वाढायला पण लागते. आणि तिसरी गोष्ट बोलतात, काय बोलतात, तिची जी ओढ आहे तिच्या नवऱ्यासाठी, ती कोणाला, कुठल्याच पुरुषाला समजू नाही शकत, याला दुसऱ्या बाईला, ती जी ओढ जी आहे, כן, בסדר, आपण כן, איפה שזה לקצר, לא מפרטים. जिकडे नाही बोलायला जा पाहिजे असं तिकडे पण बोलतात. हा जो आवेरा आहे, हा जो पनिशमेंट आहे की हाशिमने तिला पनिशमेंट दिले, ती खूप मोठी पनिशमेंट आहे.
पुरुषाला एकदा पनिशमेंट दिली की तुला तुला ब्लड तुला सेपरेट करायला पाहिजे जेव, आणि बाकीची पनिशमेंट आहे ती आहे त्याला तो मरेपर्यंत त्याला काम करायला लागते वगैरे, पण ते सेम त्याच्यासाठी द्यायच्यासाठी. पण बोलते बाईची जी पनिशमेंट आहे ती खूप मोठी पनिशमेंट आहे, की तिचा तो इंटेन्शनली म्हणजे तिला फसवला आणि तिला खाल्ले गेला. ती पनिशमेंट जी आहे ती खूप मोठी पनिशमेंट आहे. तखेन डिफरन्स आहे त्यांच्या पनिशमेंट मध्ये पण. आणि बोलतात जेवढा माणूस सेपरेट करते स्वतःला नाखासच्या जोमापासून, म्हणजे जेवढा तो स्वतःला प्युरिफाय करते तेवढा त्याला पर्नसावरती पण कमी 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 डिपेंड राहायला लागते, की त्याचा पर्नसा जो आहे तो येतो त्याच्याकडे इझिली. तुम्ही बघा जसं बोललो, काय काय लोकांना त्यांचा जॉब जो आहे तो डिफिकल्ट आहे, त्यांना जास्ती सिरियसली काम करून त्यांना ते पैसे यायला लागतात. काय काय लोक फक्त दिवसभर बसून तोरा शिकतात आणि त्यांना जसं आपण शिकला मसकत ते बखोत मध्ये नाखोन, तो मेलाखतम नासे आल यदे आखेरीन, तो बसते तो शिकते, त्याला तो पाप जो आहे तो कमी आहे, त्याच्या हातामध्ये कमी इम्प्युरिटी आहे, त्याला लागते, त्याला बराखा मिळते दुसरीकडनं. सैदा, रबी. थँक्यू रबी. तर आपण कंटिन्यू करू. ए, बोलतात इकडे מאורח חיים, אורח חיים שמפרשים, איकडे ניתת, ורצה לומר שעשה תשובה, ולאחר שעשה תשובה גם כן ראוי הוא להועיל שיבוא על תכליתו. म्हणजे जर त्यांनी तשוवा केला आणि त्यांनी नाही खाल्ला त्या फ्रूट मधनं, तेव्हा तो येते त्याच्या तखलीतला, त्याच्या कंटिन्युएशनला, त्याच्या कामाचा जो काम जर त्याकडे पाठवला होता त्याच्यासाठी, म्हणजे जसा काही त्यांनी नाही खाल्ला आणि त्यांनी कंटिन्यू केला काम, फ्रायडेला त्यांनी किदुश केला असता विदाऊट खाताना, पाप तिकडे कम्प्लीट झाला असता. טוב, ובולטת הנה גם שהשם אמר עליו ביום אוכלו ממנו וכולי, דברי קדוש אומרם בבית פנים. יש משמעות יום, म्हणजे एक अंडरस्टँडिंग आहे यम, वन डे, यमो शेल अदम, जसं तुम्ही ऑलरेडी एक्सप्लेन केला की त्या दिवशी त्याला त्याला डेथ येईल. ויש משמעותו יומו של קדוש ברוך הוא שהוא 1000 שנה, כן, जसं तुम्ही ऑलरेडी रिमाइंड केला. והכוונה הוא כפי בחינת החטא, त्याच्या पापाच्या प्रमाणे, כפी הרגשתו बदवार, जेवढा त्याचा पाप आहे तेवढा त्याला त्याचा पापाचा फिलिंग येत राहील. אם ירשיע לעבור पी हशेम बेअजूत, म्हणजे जेवढा त्यांनी अजूतपणी, म्हणजे जेवढा त्यांनी मुद्दामून पाप केला, यकुम बो योमो शेल आदाम, तेवढा दररोज 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 त्याच्यामध्ये त्याला पापाची शिक्षा त्या दररोज मिळते. वे इम शोगेग, म्हणजे त्यांनी जर चुकीने केला, शगगा कजो वयगले दातो की लो या खफेच बेदवा, म्हणजे त्यांनी पाप केला पण नाही बेबी मला पाहिजे होता, मला त्यांना मजा पण नाही आली, मी खाल्ला, मला माहिती पण नव्हतं हे नाही ते नाही, תהיה הכוונה יומו של קדוש ברוך הוא 1000 שנה כמו שכן היה, म्हणजे जेवढा त्याच्यामध्ये त्याच्या पार्टमध्ये त्याच्या निशामाला जेवढा त्याचा मजा आली, जर त्यांनी आजूतपणी, म्हणजे त्यांनी जे पाप केली, जे त्याची हे होती ते केली त्यांनी जाणून बुजून माहिती असून मुद्दामून हशेमला राग आणण्यासाठी, योफी दररोज त्याला मिता देत राहील. पण जर त्यांनी ऍक्सेप्ट केला आणि त्यांनी चुवा केला बेमेत शोगे, नाही मला मजा आली, मला माहिती नव्हता, तुम्ही कधीच केला नसता वगैरे वगैरे वगैरे, यमोशल कदुश बख, म्हणजे एंडला तुझ्या डेथच्या दिवशी तुला मिळेल. तिकडं पण बेमेत आणतात मफरशिम की, כן, מפרשים आणतात की डेथ मध्ये पण डिपेंड, की जर बन अदम खेरेम मध्ये होता ओ निदुई मध्ये होता मीन शमाईम, כן, आपल्याला आता बेदीन नाहीये, पण त्याच्या ऍक्शन्समुळे तर त्याला मिता जी आहे ती इझी डेथ येते. पण जर तो कुठल्या ऍक्शन्समुळे, त्याच्या कुठल्या गोष्टी आहेत, आणि ज्याला कोणाला माहिती आहे रामबाम आणि ज्याला कोणाला माहिती आहे शुल्खन आरुख, योरे देहामध्ये तिकडे लिहिलं आहे की कुठल्या कुठल्या आयस्क्रीम द्वारिम शिमेन बो इझिली, कॅन तो तलमीद खाखामच्या बोलण्याच्या अगेन्स्ट जाते ओ वगैरे वगैरे वगैरे, मीना शमाईम त्याला निदुई त्याला आणतात, त्याच्यावरती डेथ जी आहे ती डिफिकल्ट होते. तसंच बोलतात इकडे, त्यांनी जर गगा केला, त्यांनी जर चुकीने पाप केला, तर त्याचे पण जी जे 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 जी मिता लिहिलेली आहे ती त्याला योमोशल कदुश बाहुखू पण येऊ शकते, ओ दररोजची डेथ येऊ शकते, आफार तुखाल वजे कोच दगदा वगैरे. बोलतात सगळं डिपेंड करते त्याच्या चुवावरती. अजून एक पिरुष बघू आपण नेक्स्ट मध्ये, जर क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊ. छोटासा पिरुष आहे पण पॉवरफुल आहे, मे बी तो चालू करू, जेवढा जमेल तेवढा आपण बघू. कोणा प्रश्न आहे तिकडे बेनताय?
טוב. טוב, या पुढच्या פסוק-मध्ये אור החיים פירוש नाहीये. आणि יגרש אדם וישכון מקדם לגן עדן את הקירובים, את अलहात החרב המכפרת, לשमור על דרך עץ חיים. त्याच्यावरती तिकडं गार्डियन पण ठेवले, सांगायला की तू खाऊ नकोस, खाल्लास तर तुला तुझा जो अल्टिमेट गुड आहे तो तुला मिळणार नाही, आणि अल्टिमेट गुड जो आहे तो आशेमने अंडरस्टँड करायसाठी. तो चॅप्टर 10 छोटासा पेरुष आहे, पण याच्याने बरेच इन्फॉर्मेशन आहे. काय प्रयत्न करू आपण एक्सप्लेन करायला. राशी आपण इकडं आणू. 4th चॅप्टर, पहिला पसूक, आणि तिकडे लिहिलं आहे והאדם ידע את חווה इष्टो, त्याला त्यांनी अंडरस्टँड केले त्याच्या बायकोला. ותהר ותילד את קין, आणि तिने त्याला कन्सीव्ह केला, ती प्रेग्नेंट राहिली आणि तिने जन्म दिला काईनला. ותאמר קניתי איש את השם, आणि तिने नाव दिला קניתי איש את השם, म्हणजे मी कोणाला तरी नवीन जन्म नवीन गोष्ट क्रिएट केलाय. तो इकडं राशी आणतात והאדם ידע כבר קודם העניין של מעלה. राशी इकडं बोलतात, काय इकडं लिहिलंय והשם ידע, सांगायला की पाप व्हायच्या पहिलेच, त्यांच्या हातातनं पाप व्हायच्या पहिलेच आदाम यदा एत खवा, आदामनी त्याच्या बायकोला प्रेग्नेंट केला होता. कोदेम शे खता वे नित्राद मिगान एदेन, आणि काहींचा पण जन्म झाला होता ऑलरेडी. अख्खाच्या का पसूक राशी बोलतात पास्ट टेन्स मधला पसूक आहे, फक्त तुम्हाला आता तो परत जाते वरती सांगायला क्रिएशनच्या मध्ये. त्याच्यामध्ये 3rd चॅप्टर मध्ये तुम्हाला आणला अख्खा सीनचा, आदामच्या सीनचा टप्पा, आणि 4थ्या टप्प्यामध्ये सांगितला वे आदाम यदा एत खवा, म्हणजे ऑलरेडी सीनच्या पहिले पास्ट टेन्स. कारण की तिकडं फ्युचर टेन्स मध्ये लिहिला असता यदा इमशने युद्धीन, पण इकडे यदा म्हणजे पास्ट टेन्स मध्ये यदा एत खवा इष्टो ותהר ותילד את קין, ऑलरेडी हेतच्या पहिले קודם שחטא ונטרד מגן עדן וכן ההיריון ולידה. הנה יופי, राशी लिहितात काईनचा जन्म झाला होता before the sin, שאם כתב ידע אדם נשמע שלאחר שנטרד היו לו בנים. बोलतात אם כתב ידע, म्हणजे जर त्यांनी ऍड केला असता वा यदा अँड ही न्यू, मग तो झाला असता फ्युचर टेन्स मध्ये. मग का आपल्याला समजला असता वयदा आदाम निष्मा שלאחר שנטרד היו לו बनीम ולא כן, आणि नाही असा. राशी बोलतात त्याला मुलं झाली होती बिफोर द सीन. काईन अलशेम इथे एक यफे, मला प्रश्न माहिती आहे आहे. खिदूश आहे. כן, נכון. יפה. כן, मला प्रश्न माहिती आहे, बोला बोला. प्रश्न असा आहे की नंतर मेफरशीम बोलतात, म्हणजे मला मिद्राश मध्ये लिहिलं आहे की केन मध्ये काही सीन जे होता ते हा एक हदाचा सीन आला होता. शू त्याचा नाही, हा मला प्रश्न आधी नाही माहिती. जन्म सॉरी आधी मला जन्म नाही झाला वाटलं हा होता प्रश्न विचारला. केन बोला, परत एकदा रिपीट करा. मिद्राश मध्ये काय लिहिलंय? की केन जे आहे त्याच्यामध्ये एच हदासचा सीन जे आहे आला होता, म्हणजे तो जे होता सीन त्याचे गुण जे होते त्याच्यामध्ये आले होते. यफे, म्हणजे आज पण वाटलं होतं. केन, ओके, केन कंटिन्यू. आणि त्याचा रिझन असा होता की बेसिकली इफ ही वॉज कन्सिव्ड बिफोर, इफ ही वॉज बॉर्न बिफोर दी sin of its hadas, then in that case he would have not killed his brother, because he had the pure intention, because he evil intention त्याच्यामध्ये कसा आला, म्हणजे कन्सीव्ह झाला असता पण त्याचा जन्म जे आहे ते नंतर झाला असं तिथे लिहिलं आहे. म्हणजे बिकॉज ऑफ दॅट, बिकॉज द इव्हल इफेक्टेड Eve, therefore the evil entered Cain. केन, सेम प्रश्न मला वाटला होता.
हा मला मला इथं तेच लिहिलंय वाटलं होतं, की हाच बघ. प्रश्न येईल. काय यफे यफे जा मला बरोबर वाटलं तुम्हाला हाच प्रश्न सांगितलं की हा प्रश्न विचारायलाच पाहिजे लगेच जागेवर. कसं काय होतं की पुढे जाऊन खासायला सांगतात आपल्याला की काईंनी खून का केला, त्याच्यामध्ये बॅड गोष्ट आली, त्याच्यामध्ये नताल जोआमाशेल नखाश म्हणजे काय त्यांनी पिरुशिमाईत की अफिलू नखाशनी बाई बरोबर रिलेशनशिप ठेवला, आणि पहिले जो होता ती जी सीड होती ती होती सीड आदाम रिशोनची, हावेल आला, नंतरची सीड होती ती काईन होती, काईनचा जन्म पहिले झाला आणि काईन पहिले बाहेर आला, आणि तो होता जसं काय ह्याचा सीड नकोन नखाशचा सीड. आपण पिरुष आहे. केन बोलतात इकडे पसूक मध्ये कसा लिहिलाय, אמר אלוקים כי תאכלו ממנו ולא תגיעו פן תמותון, आणि तिकडे दिलाय ואכל ותראה את האישה כי טוב העץ למאכל כי תאווה הוא לעיניים ונחמד העץ להשכיל ותיקח מפריו ותאכל ותיתן גם לאישה עמה ויאכל. מה זה גם? אתה बोलतात גם לאישה, אתה बोलतात तिकडं राशी पण आणतात राशी आणतात גם लरבות בהמה וחיה, म्हणजे तिने सगळ्यांना खायला दिला. कसं एक्सप्लेन करतात कसं सगळ्यांना खायला दिला, तर काहींमध्ये कसं काय बॅडपणा आला बोलतात मग ते सगळ्यांना खायला दिला. ती सगळ्यांकडे गेली, ती चिमणीकडे गेली, ती कावळ्याकडे गेली, आणि ती हत्तीकडे गेली, आणि ती ह्याच्याकडे गेली, जिराफकडं, वाघाकडं, सगळ्यांना जाऊन तिने फळ दिला. एक्सप्लेन करतात मफरशीम की नाही, आदम रिशोन होता टॉप वरती, तो त्यांनी जेव्हा पाप केला तेव्हा त्याची जी लेवल खालती झाली, त्याच्या बरोबर जसं काय त्यांनी सगळ्यांना खायला दिलं आणि सगळे त्याच्यावरती डिपेंडेंट होते, आणि त्यांनी खाल्ल्यामुळे त्यांनी सगळ्याच्या अख्ख्याच्या काय वर्ल्डची लेवल खाली आणली, अफिलू धरतीची पण. माहिती तिने ती कुठल्या प्राण्याला मिस नाही केला, तिने एज अ बफलो मिस नाही केली, एज अ गाय मिस नाही केली. बोलतात नाही की नकोन आपण बोलू शकतो काय, तिने प्रत्येकाकडे गेला आणि प्रत्येकाला तिने खायला दिला. बोलतात नाही मस्पिक्ष तिने खाल्ला आणि तिने तिच्या नवऱ्याला खायला दिला, आणि जे आदम अरिशम जसं काय डोका होता सगळ्यांचा, तो होता खालातो शेलागच, तो होता सगळ्यात बेस्ट थिंग, तो जर खराब झाला, तो जर किलकुल झाला, सगळ्यांची पण लेवल खालती आली, आणि जसं काय त्यांनी सगळ्यांनी खाल्ला. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू, आपण चालू नाही करू नको नाही करणार याचा औरा खानचा पिरुष, पण तो असा अर्थ आहे की ते बोलतात की जर त्यांनी खाल्ला तेव्हापासून त्याच्यामध्ये जो झाला की त्याच्यामध्ये सगळा जोहामा जो आहे त्यांच्या पोरांना पण आला, की जो सगळ्या अॅनिमल्सचा आला तर त्याच्या पोरांना पण आला तो 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 जोहामा, तो विष त्या ह्याचा पापाचा. तो पुढच्याला आपण कंटिन्यू करू. तो पेसाच्या बद्दल आपण काय नाही बोललो, पण तो पेसा असे मला गॅरंटी आहे की रफ गव्रियल मग उद्या कव्हर करतील, आणि बेजा शेम आपण कंटिन्यू करू याचा अभ्यास. ह्याच्यामध्ये वेनसडेला गमनाचा शिवर नाही होणार का, कारण की हे आपला पेसक आहे. सध्या पेसक मध्ये सगळ्यांचा गेऊला जो आहे तो बेजा सगळ्यांना दिसू दे. इलायला कयोम याईर काल मी बोललो, पण जेव्हा आता रेस्ट्रिक्ट करू बेजा शेम आपलं डिस्कशन, आणि सगळ्यांना खाग שמח וכשר, בעזרת השם פסח שמח וכשר, सगळ्यांना खाग שמח. חול המועד मध्ये शिवरिम आहेत मला वाटते. ऑब्विसली तुमचा दिवस म्हणजे इंडियामध्ये 2 दिवसाच्या नंतर गब्रिएल או कोणतरी अपडेट पाठवतील. תודה רבה सगळ्यांना, שבוע טוב, חג פסח כשר ושמח. תודה רבה, כל טוב. जर खूप תזכו למצוות.